तर अजून एक मोठी बातमी सध्या समोर येते। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच आता पुढची सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे। खरं तर आज बीड मध्ये तिसरी सुनावणी पार पडली आणि त्यात समोर येते की 24 एप्रिलला आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात सुनावणीला वेग आलेला असतानाच तिसरी सुनावणी आज पार पडली। मात्र ही तारीख पुढे ढकलण्यात आली। आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, काय सांगाल, पुढची तारीख देण्यात आली आहे, नेमकं आज कोर्टात काय घडलं? नक्की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी आज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे आणि या सुनावणीमध्ये आरोपीचे वकील विकास खाडे यांच्याबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते। या सुनावणीमध्ये जे ऍप्लिकेशन असतात, जे अर्ज आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आले होते त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे, ते उत्तर आज सरकारी वकिलांकडून देण्यात आलं। त्याचबरोबर जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे किंवा जे पेनड्राईव्ह होते, जे व्हिडिओज होते त्या संदर्भाची मागणी करण्यात आली होती ते देखील देऊ असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे आणि पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। धन्यवाद योगेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीत आपण पाहतोय पुढची सुनावणी ही 24 एप्रिलला होणार आहे। उज्ज्वल निकम जे आहेत ते आजच्या सुनावणीला उपस्थित होते, त्यांनी देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले। मात्र पुढची सुनावणी देण्यात आली आहे 24 एप्रिलला। अजून पुढचा तपास होऊन पुढची सुनावणी काही मुद्दे देखील त्यावेळी सादर केले जाणार असल्याचं कळतंय। धनंजय देशमुख यांच्याशी काही वेळापूर्वी बातचीत झाली होती सुनावणीला सुरुवात होण्याअगोदर। त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं की उज्ज्वल निकम काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत, त्यांची उपस्थिती होती, त्यामुळे सकाळीच ते बीडमध्ये दाखल सुद्धा झाले होते। मात्र ही सुनावणी पार पडल्यानंतर पुढची तारीख या प्रकरणात देण्यात आलेली आहे। आता 24 एप्रिलला पुढची सुनावणी होणार असून त्यात नेमकं काय होतं हे पाहावं लागेल।